आणि विश्वकर्माच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या पवित्र चरणी नतमस्तक होतो. आजच्या या जयंतीच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले हरिभक्तपरायण आत्माराम महाराज आणि लक्ष्मीकांत महाराज यांच्या सहीवर शिवा विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष शुभम गोळके, शिवा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण कांदले, आपल्या जयंती उत्सव समितीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, भजनी मंडळी, माता भगिनी, तरुण कार्यकर्ते आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना माझ्या वतीनं शिवा संघटनेच्या राष्ट्रीय शाखेच्या वतीनं आणि सेवा जनशक्ती पार्टीच्याही राष्ट्रीय शाखेच्या वतीनं भगवान विश्वकर्माच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि जो संकल्प आपण सर्वांनी या ठिकाणी हातात घेतलेला आहे लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी ही हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त करतो. मित्र, मला माहिती आहे आता उशीर झालेला आहे, कीर्तन आहे आणि त्या कीर्तनाच्या अगोदर मी काही प्रवचनकार नाही, 5 मिनिटात मी माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करेन. खरं तर विश्वकर्मा जयंतीच्या निमित्तानं भावनिक दृष्टीनं, धार्मिक दृष्टीनं आपण लोहा नगरीमध्ये अत्यंत उत्साहाने जल्लोषाने भगवान विश्वकर्माच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूक आपण शहरामध्ये काढली. आणि हळदळ रोडला एवढ्या दूर येण्याचं कारण मला कालच कळालं आणि तो उद्देश आपला आहे तो मला असं वाटतं तो अत्यंत महत्वाचा आहे. त्यासाठी आपण पुढे आलं पाहिजे. ओबीसी महामंडळाचं कार्यालय आपल्याकडे नांदेडला आहे. महाराष्ट्राच्या 32 जिल्ह्यामध्ये ओबीसी महामंडळाचे कार्यालय आहेत. त्या कार्यालयात गेल्याच्या नंतर जवळपास 52 योजना दिल्या, वेगवेगळ्या स्कीम आहेत ओबीसी साठी. त्यातल्या खास करून 12 बलुतेदारांसाठी सुद्धा स्कीम आहेत. बरेच सुतारकाम करणारा आपला बांधव कोणी असेल तर त्याला किट्स मध्ये आपण काय म्हणतो त्याला वाकस असेल, अवजारे, मराठीतला शब्द अवजारे घेण्यासाठी सुद्धा कर्ज आहे. किंवा तुम्हाला विकसित करायचं असेल, तुमचा व्यवसाय मोठा करायचा असेल त्यासाठी सुद्धा 5 लाखापासून 10 लाखापर्यंत कर्ज आहे. तातडीने कर्ज मिळवायचं असेल तर नवीन आलेली योजना पीएम विश्वकर्मा योजनामध्ये तुम्हाला 1 लाख कर्ज तातडीने मिळू शकते. पण मिळू शकते असं म्हणताना समाजातल्या प्रमुखाला याची माहिती पाहिजे की तुम्ही नुसतं ऑनलाईन अर्ज भरला तर तुम्हाला कर्ज मिळत नाही. ज्यांनी 5 दिवसाचं बेसिक प्रशिक्षण आणि 15 दिवसाचं वेगळं प्रशिक्षण म्हणजे साधारण 20 दिवसाचं प्रशिक्षण केल्याच्या नंतर त्यांना पीएम विश्वकर्मा योजनेचं प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. आणि जेव्हा तुम्ही कर्ज मागणी कराल तेव्हा तुमचं उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट फोटो याच्या जोडीला जर तुमचं प्रशिक्षण केल्याचं प्रमाणपत्र असेल, समजा 100 जणांनी मागणी केली आणि त्यांना 50 लोकांना द्यायचंय तर ज्यांच्याकडे अशा प्रकारचं प्रशिक्षण केलेलं आहे त्यांना प्राधान्य क्रमानं अगोदर कर्ज दिलं जाणार आहे. आणि आपण आजच्या भगवान विश्वकर्माच्या जयंतीच्या निमित्तानं संकल्प करूया की पुढच्या वर्षीची जयंती इथं साजरी करताना मी ओबीसी महामंडळाचा किंवा खादी ग्रामोदयोग महामंडळाचा किंवा पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभार्थी आहे आणि त्यातून मी माझा स्वयंरोजगार सुरुवात केलाय. मी माझं कुटुंब व्यवस्थित चालवतोय, माझा उदरनिर्वाह व्यवस्थित करतो आहे. आणि आता मला ज्ञान सांगा, मी भजन केलं पाहिजे, मी सुसंस्कृत पिढी घडवली पाहिजे किंवा प्रवचन करायला ऐकायला 25 जर या ठिकाणी आमचे लाभार्थी पुढच्या जयंतीला आपल्याला उभा करता आले तर खऱ्या अर्थानं आजची विश्वकर्मा जयंती साजरी खरी असं म्हणणाऱ्यापैकी मी आहे. आणि 25 जणांना उभं करताना
तुम्ही 5 जण पुढाकार घ्या, निवड करा, सक्षम लाभार्थींना पुढे आणा, तुम्ही प्रस्ताव करा, केलेल्या प्रस्तावाला मंजुरी द्यायला सरकार कोणाचंही असो, मंत्री कोणीही असो, अधिकारी कुठलाही असो, तुम्ही माझ्याकडे यादी आणून द्यायची. आम्ही एवढ्या लोकांचे प्रस्ताव केले. तुम्ही आणलेले वैजनाथराव जेवढे प्रस्ताव आहेत तेवढे प्रस्ताव ठाकूर नावाचा मुंबईमध्ये महाराष्ट्राच्या ओबीसी महामंडळाचा एमडी आहे, तुम्हाला जवळचा मित्र आहे. आणि अधिकारी हा महत्वाचा असतो, मंत्री येतात जातात, पण महाराष्ट्राचा जो प्रमुख आहे त्याच्या माध्यमातून आपण किमान 25 तरुणांना पुढच्या वर्षी व्यवसायामध्ये उभा करण्याचं पुण्य काम आजच्या जयंतीच्या निमित्तानं करण्याचा संकल्प करूया, एवढी अपेक्षा आजच्या प्रसंगी व्यक्त करतो. आपण चिकाटीने करता आहात, कमी अधिक प्रतिसाद मिळत असेल पण हार मानू नका. ज्याही गोष्टी चांगल्या करायच्या त्याला ताबडतोब प्रतिसाद मिळेलच असं मानण्याची आवश्यकता नाही, पण जिद्द सोडू नका. चिकाटीने समाजाला एकत्रीकरण करत पुढे जाण्याची पावलं टाका. तुमच्या प्रत्येक पावलाला जिथं धोरणासारख्या कार्यकर्त्याची गरज भासेल त्या त्या वेळेला मी अर्ध्या रात्री तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा टाकायला तयार आहे, एवढा विश्वास आजच्या प्रसंगी देतो. आणि विश्वकर्मा भगवान विश्वकर्माचं मंदिर या ठिकाणी करताना आपण बेसिक स्ट्रक्चर उभा करा. मी आजच या ठिकाणी आपल्याला सांगेन, पुढच्या जयंतीच्या अगोदर मंदिराचं काम आपण सुरू करा. कुठल्याही आमदाराचं, खासदाराचं, आणखी कोणाचंही किमान 10 लाखाचा निधी मी आपल्याला या ठिकाणी आणून द्यायला तयार आहे, एवढा विश्वास आपल्याला देतो. आणि पुन्हा एकदा जयंतीच्या निमित्तानं आपल्याला हार्दिक शुभेच्छा देऊन आपल्या सर्व जयंती उत्सव समितीचं जाहीर अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवा, जय विश्वकर्मा.